नमस्कार मित्रांनो, मी अनूर मोहिते। सध्या एक सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। त्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये जे खरोखर जे सांगण्याचा संदेश आहे, जे लोकांना अलर्ट करण्याचा संदेश आहे, तो प्रत्येकाने तो व्हिडिओ पाहिला पाहिजे। जेणेकरून तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही घरामध्ये जेव्हा भाजीपाला वगैरे घेऊन येता, टमाटे बटाटे वगैरे अशा प्रकारचे जेव्हा भाजीपाल्याच्या वस्तू तुम्ही घेऊन येतात, तेव्हा तुम्ही सतर्क राहू शकता। तर नक्की या व्हिडिओमध्ये काय आहे, नक्की घटना काय आहे, नक्की या व्हिडिओमधून काय मेसेज द्यायचा आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून ते जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओची हकीकत जाणण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि सबस्क्राइब करायला जर विसरला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटते एक साप आहे। तो एका तांबाट्याची शेती असते त्या शेतीमध्ये पाहायला भेटतोय। एक पाईप आहे, त्या पाईपावरती आणि झाडाला एक वेलोटा घेतलेला आणि पुढे तो साप त्या तांबाट्याला चावताना पाहायला भेटते। एक वेळा चावतो, दुसऱ्या वेळेला पुन्हा एकदा चावतो आणि त्याचे दात ज्या पद्धतीने त्याची निशाणी असते ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते। जर अशा प्रकारचे तांबाटे जर तुम्ही मार्केटमधून घरी घेऊन येत असाल आणि जर त्याच्यावरती अशा प्रकारचे दोन काळ्या प्रकारचे जर त्याच्यावरती दोन टिक्के असतील किंवा डाग असतील, तर अशा प्रकारचे तांबाटे असतील किंवा एखादी वस्तू असेल किंवा फळ असेल, तर ते तुम्ही न वापरता न विसरता ते तुम्ही फेकून द्या। कारण अशा प्रकारे साप वगैरे किंवा प्राणी जे असतात जे सरपटणार, त्या प्रकारे त्या फळाला चावा घेऊन ते सोडून म्हणजे खाण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातूनच त्यांच्या ज्या विष आतमध्ये जाण्याची शक्यता असते आणि त्यातूनच विषबाधा होऊ शकते आणि एखाद्याचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो। हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं तात्पर्य आहे। तर या व्हिडिओवरती खरोखरच अनेक लोकांनी कमेंट केल्या, तर काहींनी म्हटलं आहे खरोखरच ही जी व्हिडिओ आहे, प्रत्येकाने आपल्या घरामध्ये अशा प्रकारचा भाजीपाला घेऊन येताना अशा प्रकारच्या वस्तू नेहमी बघून घेणं किंवा तांबाटे असतील तर अशा प्रकारचे डाग वगैरे काही असतील तर ते न वापरता ते फेकून द्यावे अशी विनंती केली। तर या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा।